नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं ह्या नवीन सेगमेंटमध्ये. दादा उद्याचं सांगा. तर आता आपण बघू निफ्टी. निफ्टी आज गॅप अप ओपन झालेली होती, एक 97-98 पॉईंट. तर डेमध्ये निफ्टीनी काही बेअरिश ना बुलिश काहीच नाही, एक कन्सोलिडेशन स्टेटमध्ये एक 50-60 पॉईंटमध्ये आज निफ्टी दिवसभर खेळली आहे. आपण बघू उद्यासाठी निफ्टी काय काम करू शकते. आणि आजचं माझं प्रिडिक्शन, आज मार्केट 25,333च्या आसपास ओपन झालं. तर सगळ्यात पहिलं एक सेलर पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी इथं एक पुट पोझिशन घेतली होती. का तर सेलरचे एस-एल हे 25,333च्या वर होते, त्यामुळे तिथे एक पोझिशन पुट साईडची बनत होती. म्हणून आपण इथे एक पुट साईडची पोझिशन बनवली होती. फक्त एक लॉटवर आपण एक 400 रुपयाचा गेन केला आहे. बाकी नंतर तर पूर्णतः कॉन्सोलिडेशन स्टेटमध्ये, आणि निफ्टीने ब्रेकआउट दिल्यानंतरही काही चांगला प्रॉफिट नंतर दिलाही नाही. प्रीमियम डिके पूर्ण मंडे आज पूर्ण असाच एकदम स्लोमध्ये घातला आहे निफ्टीने. आता आपण उद्या बघू शकतो उद्या निफ्टी काय करू शकते. तर सगळ्यात पहिले एक आपण रिटेलर आहे, तर रिटेलरच्या थिंकिंगने आपण बघणार की लो जो आजचा निफ्टीचा लो आहे 25,236 रुपयाचा, हा तुटल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण सेल साईडला जाऊ. पण सध्याला मार्केटने जे फ्रायडेला आणि आज मंडेला जे काम केलं आहे, ह्यानुसार आपण बघितलं तर आपल्याला थोडंसं सेलिंगसाठी एक थोडंसं संयम दाखवणं पडणार. तर आपण बघूया की मार्केट कुठून सेलिंग साईडला आपल्याला एक व्यवस्थित पोझिशन देऊ शकतं. तर मार्केट 25,200च्या खाली एक 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आपल्याला सेलिंगला बऱ्यापैकी प्रॉफिट देऊ शकतं. आता डीप ऑन बाईंगच आहे, जितकं डीप इन मार्केट वर जाईल. पण 25,200च्या खाली आल्यानंतरच मार्केट एक सेलिंग साईडला येईल, कारण की सेलरचे एस-एल एक नियर बाय 25,270च्या आसपास 25,270च्या आसपास लागलेले आहे. त्यामुळं सध्या ते प्रॉफिटेबल आहे दोन्ही साईडने. तर उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट राहील ह्या कारणास्तव, कारण मार्केट आज क्लोज झालेले 273ला 25,273ला नियर बाय एक अपसाईडची पोझिशन आपण बघितली. मार्केट जोपर्यंत आजचा हाय तोडणार नाही तोपर्यंत आपल्याला कॉल साईडला बसणं चुकीचं राहील. तर आपल्याला एक वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहणं पडणार आहे उद्या. जोपर्यंत 25,335 ही लेवल तोडणार नाही आणि 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज देणार नाही तोपर्यंत आपण कॉल साईडला बसणार नाही. सेम खालच्या साईडला म्हणजे पुट साईडला जोपर्यंत मार्केट 25,200ला तोडणार नाही आणि एक व्यवस्थित 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज देणार नाही तोपर्यंत आपण सेलिंग साईडला काही बसणार नाही. मधी वेट अँड वॉचची भूमिका आहे. उद्या मंगळवार असल्यामुळं आपण आता फिन निफ्टीची थोडी ॲनालिसिस करून घेऊ. फिन निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे. आता आज एक बायरच्या नॉट पण एक सेलरच्या थिंकिंगनुसार आपण बघू की मार्केटने एक शुक्रवारी आणि आज म्हणजे सोमवारी मार्केट 23,761च्या वर काही गेलेलं नाही आहे. म्हणजे इथं सेलरचे एक स्टॉप लॉस डिक्लेअर आहे. मार्केट ओपनही झालं, तिथून खाली आलं. शुक्रवारी मार्केटने काहीच मुवमेंट नाही. उद्या सेलरचे एस-एल हिट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. जर फिन निफ्टी गॅप अप ओपन झाली म्हणजे 23,760च्या वर ओपन झाली तर एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला अपसाईडला भेटेल. त्याचप्रमाणे आपण पुट साईडचा कधी विचार केला, पुट साईडला फिन निफ्टी अजूनही डीप ऑन बाईंग आहे, जितकं डीप इन बाईंग साईडला जाईल. पण एक सगळ्यात खालची लेवल आपण जर पकडली जिथून आपल्याला एकदम वेल साईड सेलिंग भेटेल 23,600ची फिन निफ्टीची 23,600ची लेवल जेव्हा उद्या तुटन आणि एक 5 मिनिटाची कॅन्डल व्यवस्थित क्लोजिंग होईल तेव्हाच आपण सेल साईडला बसू शकतो. एक लॉंग पोझिशन, एक लॉंग ट्रेड, एक 100 ते 150 पॉईंटचा एक ट्रेड आपल्याला आरामात भेटू शकतो. वरच्या साईडला आपल्याला 23,760ची लेवल आणि खालच्या साईडला 23,600ची लेवल
ह्या 2 इम्पॉर्टंट लेवल आहे. ह्या तुटल्यानंतरच आपल्याला काम करणं आहे. मधी उद्या प्रीमियम डिके व्हायचे, एक फर्स्ट हाफमध्ये किंवा सेकंड हाफमध्येच ह्या चान्सेस दिसन. एक व्यवस्थित टायमावर सगळे ट्रेड घेऊन बघा, नाहीतर उद्या पूर्ण दिवस डिकेमध्ये चालला जाईल आणि हातातला पैसा आपला चालला जाईल. आणि त्याचबरोबर आपण फंडामेंटल ॲनालिसिस चालू केलेलं आहे. त्याची सिरीज आपण एक व्यवस्थित चालू केलेली आहे. आतापर्यंत आपण रिलायन्सची एक फंडामेंटल ॲनालिसिस केलेली आहे, तेही आपण यूट्यूबला जाऊन बघू शकता.